काय सुंदर फुल आले ना, कृष्ण कमळाचं. किती छान उमललंय आज. सकाळचं सगळं घरातलं काम आवरून झालंय. देवपूजा पण झाली होती, परंतु फुलं व्हायचे राहिले होते, तेवढे फुलं वाहून घेतले. आज जरा काम लवकरच आवरलंय, कारण आज करायची गुरुचरित्र पारायणाला सुरुवात. गुरुचरित्र वाचल्यावर काय होतं? गुरुचरित्र वाचले की आयुष्य नक्कीच बदलतं. माणसाची परिस्थिती नाही, पण परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलतो. परिस्थितीला संयमाने सामोरं जाण्याची हिंमत मिळते, कष्ट करण्याची ताकद मिळते. गुरुचरित्र वाचल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. अशक्य ही शक्य करतात स्वामी. श्री स्वामी समर्थ. हॅलो, नमस्कार. मी सविताज लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज माझं घरातलं सगळं काही काम आवरून झालंय. आता त्यानंतर मग देवपूजा झाली आहे. आता मला करायची गुरुचरित्र पारायणाची आजपासून सुरुवात. आपली गुरुपौर्णिमा आलेली आहे 29 तारखेला ना, तर आजपासून जर सुरुवात केली तर आपली समाप्ती गुरुवारीची येईल. म्हणून आजपासूनच मला गुरुचरित्र पारायणाची सुरुवात करायची आहे. म्हणजे काय होतं, 8व्या दिवशी आपल्याला गुरुपौर्णिमेच्या गुरुचरित्राची समाप्ती करायची असते. तर म्हणलं चला आज सुरुवात करावी आणि तुमच्याशी पण थोडंफार शेअर करा. सगळ्यात आधी मी सगळी घरातली कामं आवरून घेतली, त्यानंतर देवपूजा केली. तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली देवपूजा झाली आहे. तर चला आता मी गुरुचरित्राची मांडणी करते आणि थोडंफार तुमच्याशी पण शेअर करते. अजून उमरालेपण वगैरे माझं राहिलंय, पण ते बघू. आधी मांडणी करून घेते, मग उमरालेपण करते. आणि मग असं असतं ना, आपल्याला 4 वाजेपर्यंतच गुरुचरित्राचं वाचन करायचं असतं. 4 वाजल्यानंतर गुरुचरित्राचं वाचन करायचं नसतं. तर माझं आता 12 वाजेपर्यंत वाचन होणार आहे आणि 12 ते 12:30 मध्ये आपल्याला वाचन करायचं नाही, तिथं बंद ठेवायचं. माझं 12 वाजेपर्यंत वाचन होईल. त्या प्रमाणात मी आता मांडणी पटकन करून घेते आणि वाचायला सुरुवात करते. गुरुचरित्राची मांडणी अतिशय सोपी असते. जिथे आपल्याला पारायणाची मांडणी करायची ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची आणि त्यानंतर मग एक स्वस्तिक काढायचे, त्यावरती हळदी कुंकू वाहून घ्यायचं आणि पाट किंवा चौरंग आपल्याला ठेवायचा आहे. शक्यतो आपण चौरंगच ठेवावा. पाट कसं आहे ना, आपण बसायला याला त्याला घेतो, त्यासाठी चौरंग आपण ह्या अशा पूजेसाठी नेहमी चौरंग वापरावा. चौरंगावरती एक कापड अंथरून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाची स्थापना करून घ्यायची. आता मी माझ्या देवघरातले गणपती बाप्पा घेतले नाहीत, इथं सुपारी घेतली आणि सुपारीला अभिषेक करून गणपती बाप्पाची स्थापना करून घेतली. अभिषेक घातला, त्यानंतर एक पान घेतलं, नागवेलीचं पान घेतलं, त्यावरती थोडेसे तांदूळ ठेवले. त्यानंतर त्यावरती हळदी कुंकू वाहिलं आणि नंतर मग गणपती बाप्पाची स्थापना केली. फुल अर्पण करून घेतले आणि मग कलश स्थापना केली. कलश स्थापना झाल्यानंतर दत्तगुरूंचा फोटो मांडून घेतला. दत्तगुरूंचा आपल्याकडे फोटो नसेल तर आपण स्वामींचा पण फोटो ठेवू शकतो. त्यानंतर मग आपल्याला ग्रंथ ठेवून घेतला, गुरुचरित्र ग्रंथ मांडून घेतला. आता इथे सगळ्यात आधी आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे, नंतरच पूजेला सुरुवात करायची आहे. मी माझा दिवा साईडला लावलेला होता, त्यामुळे तो व्हिडिओमध्ये दिसला नाही, परंतु आता एक दिवा माझा साईडला होता आणि आता हा मला अखंड दिवा लावायचा आहे ना, तर त्यासाठी मी इथं समई घेतली. समईची पण तशीच मी पूजा केली. समईखाली एक कापड अंतरलं, त्यावरती थोडेसे तांदूळ टाकले, हळदी कुंकू वाहून घेतलं आणि मग समईची स्थापना केली. ज्यावेळेस आपल्याला अखंड दीप लावायचा असतो ना, त्यावेळेस आपल्याला असंच त्याची पूजा करूनच आपल्याला दिवा पण लावायचा असतो, अखंड दिवा लावायचा असतो ना. सगळ्यांनाच वाटतं की आपण पण गुरुचरित्र पारायणाची सेवा करावी. तर काहीच अवघड नसतं, काही अगदी सोपं असतं गुरुचरित्राचं पारायण. म्हणजे जास्त काही नियम अटी नसतात, पण ज्या असतात त्या मात्र पाळायच्या असतात. तर त्याची माहिती मी नंतर तुम्हाला देईनच, परंतु थोडंसं जवळून दाखवते मी पूजा मांडणी कशी केली. कारण काही लोकांना माहीत नसतं. आपण जे स्वामी सेवेकरी आहेत त्यांना सगळ्यांना माहीत असतं आणि काही लोकांना करायची इच्छा भरपूर असते, पण माहिती नसल्यामुळं त्यांना करता येत नाही. तर आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सगळी माहिती देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. चला आता मी तुम्हाला थोडीशी जवळून दाखवते पूजा मी कशी मांडली. सगळ्यात आधी म्हणजे आपला दिवा लावून घ्यायचा आहे.
दिवा लावून घेतल्यानंतर गणपतीचा स्थापना करायची. आता माझ्या देवघरातील गणपती आहे, मी तो देवघरामध्येच ठेवला आहे आणि इथं सुपारी घेतली आहे. सुपारीची स्थापना मी गणपती म्हणून केली आहे. सुपारीला अभिषेक घातला, म्हणजे गणपती बाप्पा म्हणूनच अभिषेक घातला. त्यानंतर एक पान घेतलं, त्यावरती थोडंसं टाकले. नंतर मग गणपती बाप्पाचे सुपारी स्थापन केली, त्यावर हळदी कुंकू वाहिलं, फुल वाहून घेतलं, केली कलशाची स्थापना. आता कलशाची स्थापना कशी करायची हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, तरी पण एकदा मी सांगते. सगळ्यात आधी आपल्याला कलशाखाली थोडेसे तांदूळ घालून घ्यायचे, त्यावरती हळदी कुंकू घालून. मी काय केले, अष्टदल कमल काढले, त्यावरती हळदी कुंकू घेतलंय आणि त्यानंतर एक तांब्या भरून पाण्यामध्ये हळदी कुंकू, थोडेसे तांदूळ, सुपारी, 1 रुपयाचं नाणं असं सगळं घालून त्यानंतर आपले नागवेलीचे पानं म्हणजे खाऊचे पानं घेतले, कलशावरती ठेवले आणि त्यावरती स्वच्छ असा धुवून एक नारळ ठेवला आणि फुल वाहिलं, हळदी कुंकू फुल वाहून घेतलं. अशी ही कलशाची स्थापना मी करून घे. त्यानंतर आता आपण गुरुचरित्र पारायण करतो, तर आपल्याकडं हा श्री गुरुदत्तांचा फोटो असायलाच हवा. आणि जर कुणाकडं नसेल तर तुम्ही स्वामींचा फोटो मांडला तरी पण चालून, कारण गुरुदत्ताचा अवतारच स्वामी आहेत आणि स्वामीच गुरुदत्त आहेत असं आहे. त्यामुळे आपण हा दत्ताचा फोटो मांडला तरी चालतो आणि स्वामींचा फोटो मांडला तरी पण. त्यानंतर इथं जपमाळ घेतली आहे, जपमाळेची पण आपल्याला पूजा करायची असते. पाणी घेतलंय, त्यानंतर नैवेद्यासाठी थोडीशी साखर ठेवून घेतली. गुरुचरित्र ग्रंथ हा आपला 5वा वेद मानला जातो, त्यामुळे त्याच्यात ज्या काही नियम अटी आहेत त्या आपल्याला पाळायच्या असतात. तर ही सेवा केल्याने आपल्याला अगणित फळ मिळत असतं. आणि ज्या टायमाला अशी गुरुपौर्णिमा येते, स्वामी सप्ताह येतात, त्या टायमाला जे आपण पारायण करतो त्या पारायणाचं फल आपल्याला अगणित मिळत असतं. आणि ह्या गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुची कृपा आपल्यावर राहावी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुरुकृपा. ह्या सेवेने आपल्यावर गुरुकृपा राहते आणि आपल्या आयुष्यात आपल्याला काहीच कमी पडत नाही. तर चला पटकन वाचन करून घेते, कारण उशीर भरपूर झालाय आणि आपलं 12 वाजेपर्यंत वाचन झालं पाहिजे. आणि जरी 12 वाजेपर्यंत नाही झालं तरी आपण 12:30 नंतर राहिलेले अध्याय पूर्ण करू शकतो, त्यामुळं काही टेन्शन नाही आहे. परंतु 12 वाजेपर्यंत झालं तर चांगलंच. तर चला आता मी सगळं आधी वाचून घेते आणि मग नंतर भेटते. तर पहा, वाचन झालं माझं. आता मला करायची होती भाजी. आता भाजी आपल्याला कांदा लसूण न वापरता करायची आहे. तर मी भाजीला टाकली भेंडी, मस्त अशी भेंडी केली आहे. फक्त जिरी मोहरी आणि हिरवी मिरची याची फोडणी दिली आहे. भेंडी मस्त चिरून घेतली धुवून आणि ती टाकली. तर पहा, मस्त असं चपाती झाली आणि भेंडीची भाजी पण झाली आहे. तर चला आपण नैवेद्य दाखवून घेऊया आणि मग जेवण करूया. जोपर्यंत आपलं गुरुचरित्राचं पारायण चालू आहे तोपर्यंत आपल्याला कांदा लसूण अजिबात खायचा नाही आहे. त्यानंतर मांसाहार पूर्ण वर्ज करायचा आहे. आणि आपण पहिल्या दिवशी चपाती भाकरी जे काही खाऊ ते आपल्याला 7 दिवस खायचं आहे. म्हणजेच एक धान्य आपल्याला 7 दिवस खायचं आहे. आणि द्विदल धान्य खायचं नाही, म्हणजे कडधान्य खायचे नाहीत. ज्यांच्या डाळी होतात असे धान्य आपल्याला खायचं नाही. फळभाज्या आपण सगळ्या खाऊ शकतो. तर पहा, मस्त अशी माझी गुरुचरित्र पारायणाची सुरुवात झाली आहे. तुम्ही पण या सेवेला सुरुवात करू शकता. ज्यांना कुणाला आज जमलं नाही त्यांनी उद्या करावी, उद्या नाही जमलं तर परवा दिवशी करावी. मस्त अशी गुरुचरित्राची स्थापना करून घेतली, मांडलेली करून घेतली. आता मला तर मग आता मी वाचन करायचे संकल्प पण सोडून घेतलाय. तुम्ही पाहिला, मी संकल्प पण सोडला आणि आता वाचन करायचंय.